विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मानवातील लैंगिक प्रजनन प्रक्रियेचा अभ्यास करणार आहोत. हाऊ डज सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस इन ह्युमन बीइंग्स. आनुवंशिकता व परिवर्तन या पाठात आपण मानवी लैंगिक गुणसूत्राचा अभ्यास केलेला आहे. पुरुषामध्ये XY आणि स्त्रीमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या सेक्स क्रोमोझोममुळेच स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे अवयव असलेली प्रजनन संस्था म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होते. आता ही मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते याचा आपण अभ्यास करूया. मानवी पुरुष प्रजनन संस्था, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मानवी पुरुष प्रजनन संस्था ही वृषण, अधिवृषण आणि विविध वाहिन्या व ग्रंथी यापासून बनलेली असते. यामध्ये अपवाहिनी, शुक्रवाहिनी म्हणजे वस डिफरन्स, वस इफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, मूत्रजनन वाहिनी, युरिनोजेनायटल डक्ट, त्याचबरोबर प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपर ग्लँड्स यांची मिळून बनलेली असते. प्रजनन संस्थेतील प्रत्येक अवयवांचे कार्य वेगवेगळे असून ते ठरल्याप्रमाणे घडत असते. वृषण. वृषण हे पुरुष प्रजनन संस्थेमध्ये हे उदरपोकळीच्या बाहेर असून वृषणाची एक जोडी असते आणि हे वृषण कोशामध्ये असते. इट इज आउटसाइड द बॉडी इन द स्क्रोटम. इट्स मेन फंक्शन इज टू प्रोड्यूस स्पर्म सेल्स बाय मेयोसिस ऑफ जर्मिनल इपिथेलियम सेल्स. शुक्रपेशीची निर्मिती अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार करणे हे वृषणाचे प्रमुख कार्य आहे. वस इफरन्सेस अँड वस डिफरन्सेस कॅरी द स्पर्म सेल्स फॉर फर्टिलायझेशन. वाहिन्या या शुक्रपेशीचे वहन फलन प्रक्रिया घडवून आणण्यासाठी करतात. शुक्राशय म्हणजे सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट अँड कॉपर ग्लँड्स या ग्रंथी स्त्राव तयार करतात आणि सर्व स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये म्हणजे युरिनोजेनायटल ट्रॅक्टमध्ये स्त्रवतात. हे सर्व स्त्राव आणि शुक्रपेशी मिळून सिमेन तयार होते. हे सिमेन शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. यासाठी वीर्यामध्ये म्हणजे सिमेनमध्ये फ्रुक्टोज नावाचे कर्बोदके असतात जे शुक्राणूला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात. मानवी स्त्री प्रजनन संस्था, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव हे उदरपोकळीतच असतात. ऑल द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर लोकेटेड इनसाइड द बॉडी. स्त्री प्रजनन संस्था ही अंडाशय, अंडनलिका, गर्भाशय आणि योनी या अवयवांनी बनलेली असते. ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब, युटेरस अँड वजायना आर द मेन पार्ट्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. या प्रजनन संस्थेमध्ये अंडाशय आणि अंडनलिका यांची एक एक जोडी असते. साधारणपणे स्त्रीच्या शरीराची योग्य वाढ झाल्यावर किंवा वयात आल्यावर प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आडीपाडीने एकेका अंडाशयातून बाहेर पडते आणि उदरपोकळीमध्ये ती सोडली जाते. ही अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते आणि हळूहळू या अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलले जाते. स्त्री आणि पुरुषामधील युग्मकांची निर्मिती. गमेट फॉर्मेशन इन मेल अँड फिमेल सिस्टम. स्त्री आणि पुरुषामध्ये युग्मकाची निर्मिती ही अर्धगुणसूत्री विभाजनाने होते. रिप्रोडक्टिव्ह सेल्स अंडरगोज द मियोसिस विच लीड टू फॉर्म स्पर्म सेल्स इन मेल अँड एग सेल इन फिमेल. मेल प्रोड्यूस स्पर्म सेल्स फ्रॉम द यंग स्टेज टू टिल डेथ. पुरुषामध्ये यौवनावस्थेपासून मरेपर्यंत शुक्रपेशींची निर्मिती केली जाते. बट इन फिमेल देअर आर अबाउट 2 to 4 million unmature egg cell at the time of birth. These egg cell become mature each in a month and stop to mature at the age of 45 to 50. स्त्रीमध्ये जन्माच्या वेळी 2 ते 4 दशलक्ष अपरिपक्व अंडपेशी असतात. पुढे वयात आल्यावर दर महिन्याला एक अशी परिपक्व होत जातात
आणि ही परिपक्व होण्याची प्रक्रिया स्त्रीमध्ये वयाच्या 45 ते 50 वयापर्यंत चालू असते, त्यानंतर ती बंद होते. फलन. मानवातील प्रजनन हे अंतर्गत प्रजनन आहे. जेव्हा पुरुषातील शुक्रपेशी व स्त्रीमधील अंडपेशी एकत्र येऊन त्यांचा संयोग होतो व फलित पेशीची निर्मिती होते, या प्रक्रियेला फलन असं म्हणतात. द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ स्पर्म सेल्स अँड एग सेल टू प्रोड्यूस झायगोट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. विकास व जन्म. डेव्हलपमेंट अँड बर्थ. फलन प्रक्रिया ही स्त्रीच्या अंडनलिकेमध्येच घडून येत असते. फलन झाल्यानंतर फलित पेशी म्हणजे झायगोटचे अनेक वेळा विभाजन घडते आणि एम्ब्रियो तयार होतो. हळूहळू हा एम्ब्रियो म्हणजे भ्रूण गर्भाशयाकडे सरकतो आणि योग्य वातावरण निर्मिती होताच भ्रूणाचे गर्भाशयामध्ये रोपण केले जाते. प्लासेंटा नावाचा अवयव तिथे निर्माण होऊन या अवयवामार्फत भ्रूणाचे पोषण होते व भ्रूणाची योग्य वाढ होते. साधारणपणे 36 आठवड्यापर्यंत पूर्ण वाढ होऊन नवीन जीवाचा जन्म. आर्तव चक्र. मेन्स्ट्रुअल सायकल. स्त्रीमध्ये आर्तव चक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेन्स्ट्रुअल सायकल इज वन ऑफ द नॅचरल प्रोसेस इन फिमेल बॉडी. ही प्रक्रिया 4 प्रकारच्या संप्रेरकाद्वारे नियंत्रित केली जाते. This menstrual cycle is regulated by 4 different kind of hormones. These are follicle stimulating hormone, luteinizing hormone, estrogen and progesterone. Follicle stimulating hormone आणि luteinizing hormone हे मेंदूमधील पीयूषिका ग्रंथीद्वारे स्त्रवली जातात. ही प्रक्रिया साधारणपणे मुलींमध्ये वयाच्या 11 ते 14 वर्ष दरम्यान घडत असते. दरम्यान अनेक शारीरिक बदल मुलींमध्ये दिसू लागतात. यालाच आपण वयात येणे असं म्हणतो. फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. अंडपेशीच्या विकसन प्रक्रियेदरम्यान इस्ट्रोजन नावाचे हार्मोन निर्माण होते. या इस्ट्रोजनमुळे गर्भाशयाच्या अंतःस्रावाची वाढ होते. त्यावेळी पीयूषिका ग्रंथीतून आलेले ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे फोलिकल फुटून अंडपेशी बाहेर येते. यालाच ओव्हुलेशन असं म्हणतात. म्हणजे ओव्हुलेशन ही प्रक्रिया होण्यासाठी ल्युटिनायझिंग हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतात. अंडाशयाच्या फुटण्याच्या प्रक्रियेत प्रोजेस्टेरोजन नावाचे हार्मोन निर्माण होते. हे हार्मोन गर्भाशयाचे अंतस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार करते. दरम्यानच्या काळात अंडपेशीचे फलन झाले नाही, ती अंडपेशी अकार्यक्षम होते. त्यामुळे इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोजन शरीरात निर्माण होणे पूर्णपणे थांबते आणि इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोजनच्या अभावामुळे गर्भाशयाच्या आतील स्तराचा ऱ्हास होऊ लागतो. त्यामधील उती फुटून रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव योनीमार्गे बाहेर येऊ लागतो. यालाच आर्तव चक्र, ऋतुचक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात. जोपर्यंत अंडपेशीचे फलन होत नाही व भ्रूणाचे रोपण होत नाही, तोपर्यंत प्रत्येक महिन्यात या आर्तव चक्राची मासिक पाळीची पुनरावृत्ती होत असते.